कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे, सफोकेशन होईल आतमध्ये. श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे. उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे. दरवाजे कसे बंद होणार? दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस? नाही, एसी लोकल वाढवल्या त्याच्या, पण तुम्ही सर्वसामान्यांच्या लोकल वाढवल्या का? त्या कमी झालं ना एसी लोकलला वाढल्यामुळे. अच्छा, ज्याच्या खिशाला परवडतो तो एसीने प्रवास करू शकतो, ज्याच्या खिशाला परवडत नाही त्याचं काय? आणि न परवडणाऱ्यांची संख्या ही मुंबईमध्ये अधिक आहे. एसी लोकल रद्द करा ही मागणी आता कदाचित लोकांना आवडेल ना आवडेल प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की ज्यांना परवडत नाही ते मरतायत. दारावर लटकणाऱ्यांची संख्या ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी रेल्वेचं यश आहे. अपघाताची स्पष्टता होत नाहीये. अपघात झालाय नक्की आहे. मी सकाळपासून जे लोकांशी बोलतोय त्याच्यातनं कुठलीच स्पष्टता होत नाही की अपघात झाला कसा आहे. अपघात झाला ही गोष्ट खरी आहे, पण मला वाटतं की ह्याच्यावरती खर तर मध्य रेल्वेने स्पष्टता द्यायला हवी होती, करायला हवी होती. पण अजून संभ्रम आमच्याही मनात कायम आहे. मी आता आतमध्ये चौकशी केली तेव्हा इथे आणलेल्या पेशंट्स पैकी एक मृत्यू झालेला पेशंट इथे दाखल झाला आणि बाकीचे पेशंट्स त्याच्यातले 2 सिरियस होते ते ज्युपिटर हॉस्पिटलने शिफ्ट केलेले आहेत. बाकी आता त्यांनी ऑपरेशन वगैरे करायला घेतले ते ऍडमिट आहेत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे मागच्या दशकामध्ये खास करून 2000 ते आपला 2025 म्हणजे 1990च सुरुवातीपासून ते आतापर्यंत दिवा, मुंब्रा आणि कळवा याची लोकसंख्या ही जवळजवळ 1000 पटीने वाढली. लोकवस्ती प्रचंड वाढली. अच्छा, ही लोकवस्ती कोण आहे? तर हे सगळे मध्यमवर्गीय कामावर जाणारी माणसं. कामावर जाण्याचं त्यांचं साधन काय? तर बहुतांशी लोक ही रेल्वेने प्रवास करतात. आता रेल्वे सुरू येतात कुठनं? तर सगळ्या रेल्वे हे डोंबिवली कल्याण हे स्टेशन पार करत दिवा, मुंब्रा, कळवा आणि नंतर ठाण्याला येतात. मग ह्या लोकसंख्येची काही सोय रेल्वेने कधी बघितली आहे का? तरी त्याचं स्पष्ट उत्तर नाही. आम्ही 1000 वेळा मागणी केली आहे की तुम्ही काही करा आणि दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा. एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर काही रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या का? तर त्याचंही उत्तर नाही आहे. उलट एसी लोकल सुरू केल्यामुळे ज्या साध्या लोकल आहेत त्यांच्या फेऱ्या कमीच झाल्या. त्याच्यात न जाता माझी आजही मागणी आहे की पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा. त्यामुळे जे प्रेशर आहे गर्दीचं बाहेर उभं राहण्याचं ते कमी होईल. कल्याण डोंबिवलीच्याही नागरिकांची सोय होईल आणि दिवा, मुंब्रा, कळवा येथील नागरिकांचीही सोय होईल. कारण का ठाणा टर्मिनेटिंग आहे, डोंबिवली टर्मिनेटिंग आहे, कल्याण जंक्शन आहे. त्याच्यामुळे सगळं त्याप्रमाणे. पण पुढे काही प्रगती झाली का रेल्वेच्या? तर रेल्वेने कुठलीही प्रगती केलेली नाही. त्यामुळे आता मी तुम्हाला साधं सांगतो. कळव्याला पूर्वी एक सोय होती की कळव्याचं जे वर्कशॉप आहे त्या वर्कशॉप मधनं 2-3 सकाळी लोकल सुटत असत. कळव्याचे नागरिक जीवावरती उदार होऊन उड्या मारून त्या गाड्यांमध्ये बसायचे. चुकीचं होतं, गैर होतं, पण तरी लोकांना बसायला जागा मिळायची. आता रेल्वे काय करतंय? तर रेल्वे लोकांना अडवण्यासाठी म्हणून भिंत उभारते. एक तर कळव्यात म्हणजे कळव्याला येणारी लोकल ही पूर्णपणाने भरलेली असते, म्हणजे मुंगी शिरायला जागा नसते. याच्यावरती काहीतरी विचार करायला हवा ना. जर वर्कशॉप मध्ये लोकल निघत असेल तर वर्कशॉप मध्ये लोकांना बसायची परवानगी द्या. कळव्यामध्ये ना वर्कशॉप. तसंच जर दिवा टर्मिनेटिंग झाली तर दिव्याच्या लोकांची सोय होईल, मुंब्र्याच्या लोकांची सोय होईल आणि कळव्याच्याही लोकांची सोय होईल.
म्हणजे रेल्वेने याच्यावरती उत्तर द्यायला हवं, ह्याच्यावरती आम्ही भाष्य करणं योग्य होणार नाही. जो पारसिक टनल आहे म्हणजे मुंब्रा पार केल्यानंतर कळव्याला जाताना जो बोगदा लागतो त्यातले 3 पोल अतिशय जवळ आहेत. आतापर्यंत त्या पोलला धडकून कमीत कमी 1000 लोक मेले असतील. अनेक वर्षांची मागणी की तो पोल तिथनं काढा तरी, तो पोल बाजूला घ्या तरी, पण रेल्वे ह्यांच्या कानावर गोष्टी उशिरा पडतात आणि पडतच नाही, आणि पडल्या तरी त्याचा काय फायदा होतो. म्हणजे हे स्पष्टपणाने सांगायला पाहिजे की या देशाच्या रेल्वे महसुलातला सर्वाधिक जर महसूल कुठनं मिळत असेल तर तो लोकल मधनं मिळतो, मुंबई लोकल मधनं. मुंबई लोकलला कितपत सुविधा दिल्या जातात हे तपासण्यासारखं. राज्यात मृतांच्या नातेवाईकांना किंवा जखमींना मदत जाहीर झालेली नाही. कोणीही रेल्वे प्रशासन किंवा कुठले प्रशासकीय त्यांचं जे काय ठरलेलं असतं 10 लाख 15 लाख 20 लाख ते देतील. मृत्यूची काय किंमत आहे का? मृत्यूची काय किंमत आहे का? हे मृत्यू टाळता कसे येतील? जसं आता सांगितलं गेलं की तो टर्न असा जो आहे म्हणजे दिव्यावरनं मुंबऱ्याला येताना खतरनाक टर्न, त्याच्यात ते रेल्वेचा रॅक असा होतो, तो दिसतोय असा रॅक होताना. हे सगळी उत्तर रेल्वेने द्यायला हवी. एसी लोकल वाढवल्या त्याच्यामुळे हा नाही आमचं हे बघा की सुरुवातीला म्हणत एसी लोकल नको, 9ची नको, सकाळची 8ची नको. नाही एसी लोकल वाढवल्या त्याच्या, पण तुम्ही सर्वसामान्यांच्या लोकल वाढवल्या का? त्या कमी झाल्या ना एसी लोकलला वाढल्यामुळे. अच्छा, ज्याच्या खिशाला परवडतो तो एसीने प्रवास करू शकतो, ज्याच्या खिशाला परवडत नाही त्याचं काय? आणि न परवडणाऱ्यांची संख्या ही मुंबईमध्ये अधिक आहे. एसी लोकल रद्द करा ही मागणी आता कदाचित लोकांना आवडेल ना आवडेल प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की ज्यांना परवडत नाही ते मरतायत. दारावर लटकणाऱ्यांची संख्या ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी रेल्वेचं यश आहे. ऑटोमॅटिक बंद दरवाजे सुरू करण्याचा आमचा नियोजन आहे असं रेल्वे म्हणते. कधी अजून किती मृत्यूची वाट बघायची? आणि ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे. सफोकेशन होईल आतमध्ये. श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे. उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे. दरवाजे कसे बंद होणार? दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस? तेव्हा हे ठीक आहे, अपघात झालेला आहे त्याच्यामुळे आपण काही अधिक बोलता कामा नाही.